Hello my people, how are you all? I'm Gayatri. Welcome to my new vlog. तर 2 दिवसापासून vlog आला नाही बिकॉज आय एम नॉट फिलिंग वेल. आता थोडं बरं वाटतंय म्हणून जरा शूट करते मी. तर बघा मी आज काय बनवलं आहे. खिचडी बनवली आहे. झाकण होतं कुकरचं बट त्याच्या शिट्ट्याच होत नव्हत्या म्हणून मी ते काढून टाकलं आहे आणि आता ताट झाकण म्हणून ठेवलं आहे त्याच्यावरती. आणि ऑलमोस्ट डन. आणि स्पृहाचे पप्पा आणि स्पृहा गेलेत पार्सल आणायला. काहीतरी त्यांना चपाती भाजी म्हणा काहीतरी आणायला गेले. तोपर्यंत मी खिचडी बनवली, म्हणजे फिक्की बनवली, म्हणजे स्पृहाला खाण्यासाठी काम आहे किंवा मग आम्ही पण खाऊ शकतो फिक्की खिचडी म्हणून. त्याच्यामुळे मग संध्याकाळचा टायमिंग आहे, आता रात्रीची वेळ आहे. रात्रीच्या टायमिंगला स्टार्ट केला मी ब्लॉग. स्टे ट्यून गाईज. हे बघा स्पृहाने आणलंय पॉपलेट. ओपन इट. होते लहान आहे ते, छोटा आहे तो. क्यूतश हां चला पॉपलेट. त्याला वॉश करा आधी. मच्छा कुठे आहे म्हणे मच्छाला. हॅलो माय पीपल, गुड मॉर्निंग. तर आता सकाळी झाली आहे. मला थोडा विकनेस आहे, म्हणजे ऑलमोस्ट तब्येत जरा ठीक आहे आता, बरीपैकी ठीक आहे. म्हणून म्हटलं आता मीठ साखर पाणी घेऊया. मीठ साखर पाणी केलं आहे तांब्यामध्ये, थोडा लिंबू आणि थोडंसं बरं वाटतं. ORS सारखं काम करतं ते घेतलं आता मी. ओके स्टे ट्यून, दाखवते अजून काय काय करते. तर आम्ही आलो आहोत सिटी सेंटर मॉलला. ॲक्च्युली गाडी आम्ही पार्किंगमध्ये लावल्यामुळे नाही का पूर्ण नाही दाखवता आलं. आम्ही पार्किंगमधून एंट्री मारली ना, तर हे तिकडून आम्ही एंट्री मारतो. हे बघा बिग बाजार. जस्ट असंच आलो होतो, जस्ट रिफ्रेशमेंट, थोडीफार शॉपिंग म्हटलं करू. काही नाही, पण तिथे एवढे एक्स्ट्रा हाय प्राइजेस बघून आहे ना मी जास्त काही घेत नाही. आय लव टू डू विंडो शॉपिंग अँड ऑनलाईन शॉपिंग. तेच जास्त करते मी. काही आवडलं तर घेऊन टाकतो आम्ही. त्याचं काही आलो होतो आम्ही पण मोबाईलचं कवर घेण्यासाठी, पण तिथे सगळे ॲपलचे फोनचं होतं. म्हटलं वरती जाऊयात. मग आम्ही वरती गेलो आणि मी इथे स्पृहाच्या पप्पांना म्हटली माझा एक व्हिडिओ घ्या सेपरेट. मग ते आधी पुढे गेले आणि मग नंतर त्यांनी माझा व्हिडिओ घेतला. आलो आहोत आम्ही सिटी सेंटर मॉलला. आता मला एक रील शूट करायची आहे. आम्ही आलो आहोत डायनिंग टेबल बघण्यासाठी. अरे यार बट इतक्या हाय प्राइजेस तिथे ना, बस कधी खूप, म्हणजे 70, 80, 1.5 लाख सेटची प्राइजेस. आम्हाला परवडणारं नाही आहे बाबा. त्यानंतर आम्ही आलो वरती फूड कोर्टला. मस्त पेस्ट्री खाल्ली आणि पिझ्झाही ऑर्डर केला होता. हे बघा आजूबाजूचं मी थोडंसं खूप छान होती पेस्ट्री, मला फार आवडली. आम्ही आलो CCMला पेस्ट्री खायला. पिझ्झा येतोय, दाखवते तो. पिझ्झा खाल्लाय पण पिझ्झा रेकॉर्डच नाही केला आम्ही. तर तब्येत ठीक नव्हती म्हणून आम्ही जरा आउटिंगसाठी आलो होतो. आम्ही सगळे आजारी होतो, घरातले सगळे मेंबर, तिघं. तर थोडंसं असं
फ्रेश वाटावं म्हणून स्पृहाचे पप्पा आम्हाला घेऊन आले बाहेर. जरा बरं वाटलं खरंच, असं आजारपणातून असं थोडं वेगळं वाटलं, जरा बरं वाटलं आम्हाला. आणि स्पृहाला पण एन्जॉय करू दिलं. तिला म्हटलं या गाड्यांवर बसवावं. लास्ट टाईम आम्ही आलो होतो तेव्हा तिकीट 50 होतं, तेव्हा आम्ही पिऊला बसवलं नाही. आणि त्याच्यानंतर आता आलो तर डायरेक्ट तिकीट 100 होतं. त्यात हा जो नमुना स्पृहाला ज्या गाडीमध्ये बसवलं, तो गाडी जो मुलगा चालवत होता त्याला गाडीच चालवता येत नव्हती. तो नुसता ठोकायचा इकडे तिकडे इकडे तिकडे. स्पृहा नुसती रडायची. आणि ते बघा कशी चालवतो आहे बघा गाडी. तो तेव्हा दिली ठोकून त्याने गाडी. काय चक्रम येतो. मी चिडली पण होती पुढे त्याच्यावर की तुला गाडी येते की नाही म्हटलं खरंच चालवता. ते बघा तेव्हा कशी पण घुमवतोय बिंडोक. सॉरी. जरुरी आहे बोलणं नाही का, कारण स्पृहा रडायला लागली आणि मग माझं डोकंच खराब झालं होतं. मग मी त्याला बोलली की तुला येते की नाही रे म्हटलं खरंच गाडी चालवता. कशी पण घुमवतोय म्हटलं इकडे तिकडे इकडे तिकडे. मग तो चालवायला लागला. आता जरा बरा म्हणजे नाही का, मी त्याला बोलल्यामुळे जरा आणि खूप स्पीड वाढवत होता. इथे त्याला थोडीशी बोलली मी आणि त्याला म्हटलं इथे आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर आहे ना, म्हणजे मॉलच्या बाहेर असं थोडंसं लावलेलं आहे, जो ओपन एरिया आहे तिथे असं मुलांचं प्ले. 100 रुपये तिकीट होतं मुलांना. 20 मिनिट्स काहीही खेळा आतमध्ये.
तर स्पृहाने खूप छान एन्जॉय केला इथे, मस्त खेळत होते सगळे एकदम छान छान. स्पृहाला असं होत होतं की मी काय खेळून काय नाही, तसं खूप जास्त काही नव्हतं. बट लहान मुलांना कसं ना की खेळणे दिसले की म्हणजे त्यांचं खूप एन्जॉयमेंट होऊन जाते एक. आणि बॉल्स तर इतके एन्जॉय केले तिने. शी वॉज लाईक स्विमिंग इन दॅट बॉल्स. शी वॉज स्विमिंग म्हणजे कम्प्लिटली अशा उड्या मारायची. ओ माय गॉड. आणि खूप क्यूट 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 छोटे छोटे मुलं होते. आणि ते जे तुम्ही ती राईट साईडला बघताय ना, ते असे छोटेसे, ते आपल्याला मुलांना खेळायला पण भेटतात बघा खेळणे. तर ते खेळण्यामध्ये असतं ते तसे पण होते. ते मोठे ब्लॉक होते आणि ते पण जोडून काही पण बनवू शकतो आपण, असं पण होतं तिथं ते. तर खूप सुंदर होतं, छान होतं. तिकडे पण दाखवते पुढचा व्हिडिओ तुम्हाला मी, कारण स्पृहाने तिथे पण खूप छान एन्जॉय केलं. कोथिंबीर वडी स्टीम करून फ्राय झालेली आहे. सकाळचे ना उकडलेले बटाटे होते, तर ते मी थोडेसे मिक्स करून दिलेले, त्याच्या सेपरेट बनवणार आहे. आणि आता ही भाजीसाठी कोथिंबीर, हे आहे मटण, इकडे आहे ते तळायचं तेल, इकडे होतोय मसाला तयारी. मटणसाठी मसाला तयार करते मी. मटण झालं आहे कुकलमो, तर मटण बनवायचं आहे. आणि इकडे होतोय राईस कुक. येल्लो ॲक्च्युअली दिसतंय का, बिकॉज मी थोडं तूप घालते ना, त्याच्यामुळे येल्लो दिसतंय. प्लीज अवॉइड द मेस. बोंबील भाजलेले होते दुपारी, त्याच्यामुळे ते बोंबलाचं जळून पडलेलं आहे. आणि मला बरं नसल्यामुळे मग थोडी आवर जरा कमी आहे. प्लीज अवॉइड. सुंदर अशी बाजरीची भाकरी बनवली आहे मी, मेड बाय मी, गायत्री. आणि ही बघा मस्त अशी मटणची भाजी. या सगळे जेवायला.